मित्रांनो, गड आम्ही उतरत असताना काही मजेशीर गोष्टी आम्ही करत चाललो होतो. तर संपूर्ण गडाचं दर्शन घेतलं. चारी बाजूचं आम्ही गडाच्या प्रत्येक इतिहासाच्या असणाऱ्या प्रेरणास्थानाचं, शक्तिस्थानाचं दर्शन घेत, हे पहा अशी वेगवेगळी फुलांची रचना आम्हाला पाहायला मिळाली. आणि उतरत असताना जड अंत करणारे, म्हणजे असं वाटत होतं की हा प्रवास कुठे थांबू नये, परंतु शेवटी पुढचा प्रवास हा करणं तितकंच महत्त्वाचं होतं. तर आम्ही ज्यावेळी गड उतरू लागलो, तर गड उतरत असताना सुद्धा म्हणजे खूप म्हणजे असं गड उतरण्याची इच्छाच आमची नव्हती. इतकं म्हणजे या निसर्गाच्या आणि ह्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये आम्ही रमवून गेलो होतो. तर स्वराज्यामधले जे 360 दुर्ग आहेत, किंवा त्याहीपेक्षा जास्त किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या किल्ल्यावरचा अनुभव यावर्षी खूप खूप जबरदस्त आम्हाला मिळाला. म्हणजेच एक उत्कंठा होती की यावर्षी आम्ही किल्ले पाहण्यासाठी आम्हाला जायचं आहे. तर या महिन्यात येईल, पुढच्या महिन्यात येईल, असं बघता बघता तो दिवस आला आणि आम्ही किल्ल्याच्या दर्शनासाठी आम्ही निघालो. सुरुवातीला आम्ही जे म्हणजे हरिश्चंद्रगड असेल, रतनगडसारखे किल्ले असतील, आई कळसूबाई म्हणजे महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच शिखर, हे आम्ही सर केलं. MK असेल, त्यानंतर असे भरपूर किल्ले की म्हणजे हरिश्चंद्रगडसारखा किल्ले असेल, हे सर्व किल्ले गेल्यानंतर आम्ही शेवटचे 2 दिवस हे फक्त MK म्हणजे आनंद, मदन आणि कुलन या किल्ल्यांसाठी आम्ही ठेवले होते. आणि या 6 ते 7 दिवसाच्या प्रवासामध्ये आम्ही जवळजवळ 14 ते 15 किल्ले आम्ही सर केले. आणि किल्ल्यांचं दर्शन अगदी चांगलं म्हणजे मस्तपैकी आमचा हा प्रवास झाला. ह्यामध्ये भरपूर जणांना ओढ होती. काही जण घोषणा देत होते, काही जण म्हणजेच प्रवास करत असताना एकमेकांची चेष्टा मस्करी. त्यामुळे हा प्रवास खूप सुंदर असा झाला. यामध्ये आनंद पाटील असेल, स्वप्नील असेल, सौरभ असेल, भरपूर आमचे सहकारी म्हणजेच रोहन असेल, रुपेश असेल, रुपेशचे मोठे बंधू असे राकेश आहे, गणेश आहे, महेश आहे, भरपूर जणांची नावं, आनंद पाटील असतील दादाचे, आमचे विजय पाटील आहेत, आणि पिंटू भैया आणि राजूदादा आहेत. अशी भरपूर जणांच्या म्हणजे प्रत्येकांच्या अनुभवाचा आणि प्रत्येकाचा अनुभव आम्हाला आमच्याशी शेअर झाला. प्रत्येकाने एकमेकाला सांभाळून आम्ही हा प्रवास पूर्ण केला. आणि कसं माझ्यावर जबाबदारी म्हणजे मी हे सगळ्यांना दरवर्षी घेऊन जात असल्यामुळे शेवटची व्यक्ती जोपर्यंत खाली उतरत नाही तोपर्यंत जबाबदारीतून आपण मुक्त होत नाही. तर त्यामुळे मला हे शेवटी थांबावं लागत असत. आणि पुढची जी कमान आहे पिंटू भाई असेल, राजू दादा असतील, हे सांभाळत असत. तर सोबत आमचे आचार्य असणार, त्यांच्यासोबतचा हा प्रवास थोडं यावर्षी ठीक आहे. थोडंसं जेवणाबद्दल त्यांच्या तक्रारी आम्हाला मित्रांच्याकडून कळल्या. पुढल्या वर्षी आम्ही आचार्य फक्त खाली उतरत असताना किती जबरदस्त, म्हणजे या सह्याद्रीच्या कुशीमधून निसर्गाच्या सानिध्यातून उतरत असताना इच्छाच होत नव्हती. यासोबत आमच्याबरोबर अहिल्यानगरची आमची टीम, म्हणजेच अहिल्यानगरचे मित्रसुद्धा आमच्या बरोबर होते. आणि म्हणजे भरपूर जणांची नावं, मी काही जणांची नावं म्हणजे लक्षात येत नाही, त्या सर्वांच्या हा प्रवास आणि शिवरायांच्या या दुर्ग विज्ञानाचं सुंदर असं दर्शन मिळालं. यात काही जणांची नावे चुकून जर राहिले असतील तर माफी असावी. यामध्ये संतोष एक राहिला होता, डेंजर आहे. संतोष असेल, श्रीधर असेल आणि अमित वाडेकर, हे यावर्षी यांना जमलं नाही. माझे मित्र नागेश चव्हाण यांनाही यावर्षी जमलं नाही. महेश आहे, महेशचं काय आपल्यासोबतच महेशचा हा प्रवास होता. तर भरपूर जण हे दरवर्षी आपल्यासोबत असतात. पुढल्या वर्षीचा सुंदर असा ट्रॅक आपण करणार. अवघड असा खडतर मार्ग आहे. चल
चला त्यामुळे या अशा अवघड ट्रॅकमध्ये जीवितास धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यासाठी एक महत्त्वाची जबाबदारी आमच्या बंधुराजांच्याकडे होती. कोणीही जर आगाऊपणा करत असेल तर त्यांना नियंत्रणात आणणे किंवा सांगणे, कावणे, समजून सांगणे या गोष्टी आम्ही त्यांच्याकडे दिल्या होत्या. आणि खरोखर जर कंटाळ जर आला असेल, हसण्याचं जर काम करत असेल तर ते आनंद पाटील खूप सगळ्यांना हसवणार मजेशीर अशी व्यक्तिमत्व आणि सगळ्यांच्या चव किंवा बेचव करण्याचं काम जे होतं ते आचार्य मामा म्हणजे कुमार मामा यांच्याकडे होतं. काही वेळा आनंद देत होते, काही वेळा आनंद काढूनसुद्धा घेत होते. त्याच्यानंतर आर्मी मॅन राजूदादा असतील आणि ब्लॅक बेल्ट पिंटू भैया यांचा तर काय विषयच नाही. जिथं कोण जात नाही तिथं वडून येणार हे असं त्यांचं काम. काय होत नाही, पडलं तर आम्ही आहेच असं म्हणून वडत त्यांनी नेणार हे पिंटू भैयांचं आमचं काम. त्याच्यानंतर बघा बाकीचे मधला जो ग्रुप आहे तो एकदम जबरदस्त, म्हणजे काय फोटो मारायला त्यांचा नाच म्हणून पकडायचा नाही. त्यात एक नंबरला रुपेश, राकेश आणि हे पाहून बाकीची मंडळी म्हणणार की आयला आम्ही कशाला मागं राहू, म्हणून त्याच्यामध्ये रोहन आहे, श्रीधर आहे, अशी म्हणजे प्रत्येकांची मजा वेगळी. ह्या दोन व्यक्तींचा लय महत्त्वाचा रोल आहे. एक म्हणजे गणेश आणि दुसरे म्हणजे महेश. खूप दोन्ही व्यक्तिमत्व खूप शांत, एकदम शांत, म्हणजे आपण शब्दामध्ये जेवढं बोलू तेवढंच ते बोलणार, परंतु त्यांनीही निसर्गाचा आणि या सह्याद्रीच्या अथांग अशा प्रवासामध्ये खूप मोलाची साथ दिली आम्हाला. ही दोघांची नावं राहिली होती, महेश आणि गणेश. महेश हा पहिल्यांदाच आला होता, परंतु त्याचबरोबर रंजन असेल, रंजन रॉय, हे बंगालमधून येणारे 3 मित्र आपले आहेत. त्यांच्यासोबत रंजनजीसोबत ही 2 जण मित्र होते. त्यांचे आता नाव माझ्या लक्षात येईना, परंतु ते इतके शांत की त्यांच्यामुळे हा प्रवास सुंदर झाला. म्हणजे महेश असेल, गणेश असेल, रंजन असेल, लाठीकाठी दानपट्टा फिरवायला काही नावं राहिलं असेल तर माफी असावी. या अरण्यामधून उतरत असताना आपण अरण्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत, ती पुढील भागामध्ये. तर या भागामध्ये आपण इथंच प्रवास थांबवत आहोत आणि जवळजवळ म्हणजे अजून आत्ता कसं पहिल्यांदा आपल्याला खाली उतरण्यासाठी एक अर्धा ते पाऊण तास लागेल. तर या भागामध्ये आपण परिपूर्ण अशी माहिती आपण अरण्यासंदर्भात, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी दुर्ग विज्ञानासंदर्भात काही दुर्ग व्यवस्थापनाबद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण आता पाहणार आहोत. तर चला या भागातील हा प्रवास आपण इथे थांबवत आहोत. नावाचंच कोल आहे, कोलान.